जिंकू दे कोणी पण आपल्याला माहोल कसं वाटतंय मान्सून चषकचा? जबरदस्त. म्हणजे आपण पाऊस मिसिंग करतोय आम्ही, तरी पण टुर्नामेंट खतरनाकच होत. मुंबईमध्ये असते का असे टुर्नामेंट? नाही. म्हणून तोसुंद्यात येत राहा मान्सून चषकला प्रतिवर्षी. राजा किशन, राजा किशन कोण जिंकणार? राजा किशन आणि तोसुंड्याचा नाथखुळा. गणपती पुढारी तोसुंड्याचा नाथखुळा. जबरदस्त. काय वाटतं माहोल कसं वाटतंय? असं वातावरण कसं वाटतंय? एकदम छान. आपल्या तोसुंड्याचे वातावरण जे आहे आज बघतो आपण, खूपच सुंदर प्रकारचं वातावरण आहे. आणि या ठिकाणी आपण ईशानची टीम नक्की जिंकेल. ईशानची टीम जिंकावं असं वाटतंय, पण आपण चालू केल्यावर कशा आले मी बरोबर वेळ गेला. राजा की ईशान कोण जिंकणार? आम्ही राजापूरकर जिंकणार. राजापूरकर जिंकणार. तुमचा असं पण राजापूरला असू दे असू दे, आम्हाला काय फरक पडत नाही, पण क्रिकेट जिंकणार ना. वातावरण कसं वाटलं तोसुंड्याचं? आपल्याच आहे. वातावरण कसं वाटलं तोसुंड्याचं? यती वाडूरेकर आपण तयार राहणे गोल फिरणार आहे. ईशान जिंकणार, ईशान जिंकणार. तोसुंड्या जिंकणार की राजापूर जिंकणार आहे? दोन्ही संघांना सूचना आहे. संघ सामना 4 षटकांचा राहील आणि 5 चेंडू म्हणजे 20 चेंडूंचा सामना राहील. 4 षटक आणि 5 चेंडू असतील. दोन्ही 2 मिनिटं एकदा सामना सुरू आहे. बोला सेमीफायनलचा दुसरा सामना. पहिला चेंडूवरती टॅप आपल्याला पाहिलं इथे सुंदर क्षेत्ररक्षण. ईशान राईट राऊंड विकेटने मार करेल आपल्या संघासाठी. अल्ला का बंदा दानिश स्ट्राईकला असेल. पाहूया या चेंडूवरती कसा खेळ केला जातो. इथे याच्यावर धावने धावसंख्या आवडेल. धावसंख्या येते तब्बल 5 धावा. मात्र दानिशाने चौकार टोकलाय. ईशान्याचा पुढचा चेंडू राईट राऊंड विकेटने मारा करेल आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी. इथे मात्र नो चेंडू घोषित करतायत. इथे दंडित केले पंच अजित निकम सर यांनी. एका धाव्याने धाव स्वतःचे धाव करून स्वतःचे प्रेक्षक इथे मॅच पाहायला आले होते. काय गोलंदाजी पाहिली इथे. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. हुकमी एक कातळून देता आपण गाण्यामध्ये पण पाहिलं. काय पाहताय इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र रोखून पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. ईशान गोलंदाजी मार्फत राईट राऊंड विकेट मार करण्यासाठी इथे मात्र सन्मान दिलाय. एक कोणती धाव घेतली जाईल का? धाव घेण्याचा प्रयत्न अपील केले जाते, मात्र न धाव देते. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते तब्बल 6 धावा. हॅलो, आमच्या मंडळासाठी क्रिकेट मंडळासाठी कडबा आव्हान आहे. कडबी झुंज द्यावी लागेल. सहयोगला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जाऊन तर विकेटने गोलंदाजी करतोय. पहिला बॉल या षटकातील. पहिला बॉल नो बॉल टाकलाय. पिचच्या बाहेर बॉल टाकल्याची लाईन आहे ऑफस्टमच्या, त्याच्या बाहेर टाकलाय. नो बॉल घोषित केलाय पंच अजित सर याने. टीमची धावसंख्या 7 झाली. 7 ऑन बोर्ड. सहयोग पुन्हा तयार नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी. आता इथे पहिला चौकार प्रथमेशच्या बॅट पासून. टीमची धावसंख्या आता झाले 11 ऑन बोर्ड. सहयोग तयार होतोय.
दुसरा बॉल टाकेल समोर आहे प्रथमेश एक चौकटचं बॅट बंधुलाय आत्मविश्वास वाढलाय प्रथमेशचा टाकायचा प्रयत्न कमबॅक केलंय ते तू शेर तर मी सव्वा शेर हे सांगितलंय एक तेरी तो एक मेरी असं बॅटर पाहायला मिळतंय 11 धावा नेक्स्ट बॉल संयोग बॉल सोडला होतो अक्षम भरपूर बाहेर आहे पंच वळले वाईटचा इशारा नेक्स्ट बॉल संयोग आत्मविश्वास ठेवला का आत्मविश्वास ही यशाची गुरुकुली म्हणतात लॅचर पूर्ण जबाबदारी आहे नेक्स्ट बॉल आहे संयोग 14 धावा पुन्हा एकदा यावेळी नेक्स्ट बॉल बाहेर टाकलं वाईट कंडिशन पुन्हा एकदा तयार कर संयोग लाईन मध्ये चूक केली आहे आणि चांगला फक्त वन साईडला अल्टिमेट विकेट आहे मॅन ओव्हर फुल होता बॉलला पाठवले सीमा शिवाय आला इथे चौकार आक्रमण केलंय नेक्स्ट बॉल टाकायला सज्ज झालाय संयोग टाकायचा प्रयत्न पिठ आहे तिथे एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये बॉल फील्ड होतोय इशारा आहे ही स्पेशल आहे अजित निकम सरांची आणि हा वाईट इशारा आहे एक्स्ट्रा चेंडू फेकलेत या ओव्हर मध्ये संयोगने खराब गोलंदाजी राहिली आहे हाफ ब्लॉक या दोनची आवश्यकता होती बॉल चाललाय तोपर्यंत सिंगल घेतली आणि मार्ग होती श्रीराम सेवा मंडळ अर्चितने मला काय या संघामध्ये करून घेतलंय का मला या टीम मध्ये दाखल करून घेतलंय अर्चित सिद्ध करतोय अर्चित स्वतःला इथे सिद्ध करतोय अर्चित इथे शांत आढळकर याच्याकडनं 200 रुपये पारितोषिक अर्चितसाठी अर्चित याचा पुढचा चेंडू रॅटम राऊंड त्यांना मार्ग नाही काय ब्लॉकरचा चेंडू होता मात्र एक चोरटी देऊ रोखू शकत नाही एका धावेने धावसंख्या होते तब्बल 23 धावा परशुराम बेर्लेकरांच्याकडनं अर्चितसाठी 100 रुपये पारितोषिक पुन्हा एकदा इथे मात्र फक्त हा धावसंख्या होते धावसंख्या होते पुन्हा एकदा तासाचा चेंडू वाईट वर्कर पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला बॅटची करा लागून अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील पाहूया या 2 चेंडूवरचे किती धाव केले जात आहेत केला जातोय प्रहार मात्र तेवढी ताकद मिळत नाही त्याच्या इशारा येतोय एक चेंडू असेल शेवटचा या षटकातील पाहूया चेंडू टाकलाय टप्प मल्ल्यानंतर पाव झाला इथे व्हाईटचा इशारा येतोय दंडित केलंय अजित निकम सर यांची तीक्ष्ण नजर अजित सर यांची पाहूया अर्चितेचा पुढचा चेंडू राईट मार्गावर पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा आपल्याला चेंडू पाहायला मिळाला चेंडू जातो शिकले क्षेत्रामध्ये तिसरं षटक तशी इथे साई उपक्रमाने झुंबते बॉल चाललाय नंतर करत आला इथे चौकार परत देत प्रथमेश आणि दानिश गोलंदाज मार्कस सज्जाला सुतीक्षा 32 धावा स्कोरबोर्ड झाल्यात राजने पहिला चौका ठोकलाय आक्रमण केलं सुधीक्षवर टाकायचा प्रयत्न कव्हरेज मध्ये सिंगल घेतली आहे स्ट्राईक रोटेट केले सिंगल धावसंख्या आता झाली आहे 33 प्रथम फलंदाजी करतो राजापुरा संघ टाकायचा प्रयत्न कव्हरेज मध्ये कळलाय बॉल चाललाय टाकायचा प्रयत्न ईशाला कोणती संधी नव्हती चांगला टॅच केलं इथे बॅक टू बॅक दुसरा चौकाला 1-2 चा इशारा हा लास्ट बॉल निर्णय घ्या 2 टीम दृष्टिकोनातून 45 आणि 46 धावांचं टार्गेट सेट हर्षद ते काय इनिंग पेश केली आमचा भरोसा आहे का 46 खूप मोठं आव्हान आहे 46
आपले जबरदस्त खेळ आहे, बरं जबरदस्त, त्याच्याकडे क्षमता आहे ना, क्षमता आहे. ओके, चालू होतोय सामना. कांबळे यांचं इथे आगमन झालंय. अपना सपनों का अधिकार, असल अधिकार है अपना, तू भोर का पहला तारा है. फलंदाजी ईशान आडिवरेकर यांच्याकडून. लागला मात्र कमबॅक केलाय ऑफसाईडच्या दिशेने. हो काय डिलिव्हरी टाकली, जबरदस्त करते. 8 धावा झाल्यात, 46चं टार्गेट आहे. दादा टू ईशान पुन्हा एकदा, यावेळेला मात्र ब्लॉक होल मध्ये खेळण्याचा प्रयत्न. ईशान यांच्याकडून उत्तर नव्हतं, धाव काही पंचांचा इशारा येतोय. है अंधेरा बहुत, अब सूरज निकलना चाहिए. ये सूरज निकलने का काम कर रहा है ईशान. पण यावेळेला मात्र वंडीच्या स्वरूपात धावसंख्या 9. दादा इज ऑन फायर. पुन्हा एकदा दादानी कमबॅक केला. कमाई जाते, हीच ती वेळ आहे पृथ्वीसाठी. इज्जत कमवावी लागेल. कामगिरी पण पूर्ण रचनेची धरती आहे, त्यामुळे पृथ्वीला ते काम करावं लागेल. नेक्स्ट डिलिव्हरी जोरदार अपील होते, जोरदार अपील होते. राजापूरकडून जोरदार अपील. अंपायरचे डिसिजन पेंडिंग आहे. ईशान का परतलाय का? ईशान परतलाय पॅव्हेलियन मध्ये. ओ हो, हे काय झालं? अटॅक ऍक्सिडेंट होतो ना, ऍक्सिडेंट, तसाच ऍक्सिडेंट झालाय. शोहरत के शिखर पर चलने के लिए घुटनों के बल पे भी चढ़ना पड़ता है. ते काम करणार का? वाईड बॉल पंचांचे 31 धावांची आवश्यकता. अजूनही 13 बॉल 31 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. राजा मांजरेकर विकेट केली आहे ईशानची. इथे मात्र पृथ्वीवरती आत्ता मात्र राजा हावी होत. राजापूर इथे मात्र हावी होतोय. 12 बॉल 31 धावांची आवश्यकता. इथे मात्र काय घडतंय? इथे घडतंय बाईकच्या स्वरूपात एक धाव येईल का? इथे मात्र धाव सरांचा अजूनही डिसिजन नाहीये. बाईकच्या स्वरूपात वनडे एक धाव. धावसंख्या 16 वरती पोहोचवली जाते. अजूनही 11 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 30 धावा. एखादा चौकार या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट होऊ शकतो. स्टिकच्या बाहेर राईट बॉल प्लस 2 धावा येतील का? येस नो वनडी. नो बॉल नो. 2 ने लेग पंच आपल्याला डिसिजन देत आहे. 2 ने. दोन ने वाढणार. धावसंख्या 18 वरती 28 ची आवश्यकता. इशारा 2 धावा 4 धावा आल्या. एकही बॉल न करता धावसंख्या 2 ने वाढणार. धावसंख्या राजा मांजरेकर प्रेशर मध्ये. समोरची टीम सुद्धा आहे. प्रेक्षकांचं प्रेशर आहे, थोडस डिफेंडिंग चॅम्पियनचं प्रेशर आहे. राजा आलाय गोलंदाजीसाठी. प्रथमेश सूद दुसऱ्या बाजूला आहे. स्ट्राईक एरिया बाहेर पंचांचा इशारा येतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 25. पुन्हा एकदा यावेळेला डॉट डिलिव्हरी येतोय. अप्रतिम गोलंदाजी राजाकडून. संस्कार खेळण्यासाठी तयार आहे. संस्कारला हे टू सूर्याचे संस्कार दाखवावे लागतील. क्रिकेटचे संस्कार दाखवताना. धावसंख्या 26 वरती. 20 ची आवश्यकता आहे. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र एक धाव येईल बाईकच्या स्वरूपात. एक धाव गाड्या बंद करणार. धावसंख्या 19 ची आवश्यकता आहे. अजूनही 8 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता असताना संस्कार मात्र इथे चूक करतोय. संस्कार चूक करतोय. डेड बॉल
2 बॉल या षटकातील. राऊंड विकेट मारा. संस्कार यांच्या संस्कार आज पाठीला तेल लावून घरी जा. संस्कार तयार आहेत सगळे. आज पाठीला तेल लावून घरी जा. 3 बॉल वाया केले. 27 धावा झालेत. 19 7 बॉल 19 धावा. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता नाही. एकच धाव आली आहे. एकच धाव आली आहे. राजाने गेम पळतले. राजाने वाजवले संस्कारचा बाजा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 28. राऊंड विकेट मारा करण्यासाठी आलाय मिझान ना. मिझान राऊंड विकेट मारा करण्यासाठी नवीन गोलंदाज मिझान आलाय. समोर आहे पृथ्वी. आता सगळे काही आहे ते पृथ्वीवर आहे. ओहो पहिला बॉल येतो. पहिला बॉल येतो. एका धावेसाठी येतो. अँगल थोडा बदलला पाहिजे. 4 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल अशा. इथे मात्र राजाने त्याचा वाजवला बाजा. त्यामुळे इथे राजापूर संघ आता विनिंग पोझिशन मध्ये येताना पण काय कमबॅक करून दिलाय पृथ्वीने. ही जी लढण्याची वृत्ती आहे ती दाखवावीच लागेल. ती दाखवावी लागेल. अजून एक धाव मिळते. वनडेच्या स्वरूपामध्ये येईल का. पंचांचा इशारा नाही आलाय. 3 बॉल 17 धावा. अंतिम चषक 2026 साठी काम करण्यासाठी राजापूरचा संघ तयार झालाय. दुसऱ्या वर्षी सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद प्राप्त करण्यासाठी तयार झालाय. शॉट चांगला आलाय पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. इथे मात्र आता औपचारिकता राहिलीये. राजापूरने एक्सपिरियन्स वापरलाय. अनुभव पणाला लावलाय. राजापूर विजेता होण्यासाठी अगदी शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत आली आहे. वेल डन राजापूर. काय जबरदस्त योजनाबद्ध खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळालाय. इथे एक धाव येईल का. नाही. तीही धाव देणार नाही. आणि मान्सून चषक 2026 चे विजेते ठरले. सलग दुसऱ्या